बोल. सिंह, चित्त्या, उंट, बिबट्या, कुत्र, भालू, सिंह, भालू, वाघ, हत्ती, गेंडा, आसन, कंकाल, हरण, झेब्रा, म्हैस, हरण, ती मोठी हे काय ग? हे काय ग? तू तू सांग. सांग. शेष, कवळा उडायचा. कावळा फुलपाखरू. फुलपाखरू. काय? वटवा, गुळ, माकड, भालू, माकड, भालू. तर इथं माझ्या पिल्ल्याचा अभ्यास चालू होता आणि त्याचे असे उंदीर गोड मामा. गोड शब्द ऐकायला पण छान वाटतं आपल्याला पण. तर नवीन मुलं कसे शाळेत जातात, काहीतरी नवीन शिकतात, आपल्याला पण चांगलं वाटतं. कोणी शब्दाला काय बोललं, चुकीचं जरी बोललं तरी आपल्याला ते नवीन शिकतात ना, त्याच्यामुळे छान वाटतं. तर लगेच मी स्वयंपाकाला लागलेली होते आणि आज असं काय झालं ना की बरं थोडक्यातून गेलं म्हणून बरं झालं. कारण की आज डाळ भाताचं कुकर लावायचं होतं. मोठ्या कुकरमध्ये लावते दर टायमाला, तर शिजत नव्हतं, त्याच्यामुळं गणित चालू होतं वरण शिजत नाही. त्याच्यामुळं मग छोट्या कुकरमध्ये लावलं. तर पहिलीच वेळेस आज कधीच असं होत नाही, तर कुकरचं ना ते रिंग राहते ना ती निघून गेली. त्याच्यामुळं ना ते पूर्ण गॅसपट्ट्यानं येणं ती डाळ झालेली होती. भीती पण वाटली, मुलं पण जवळच होते. बरं थोडक्यात गेलं, कुकरचं झाकण ते निघालं नाही. त्याच्यानंतर मग लगेच स्वयंपाक हे बनवून घेतला. मस्तपैकी स्वयंपाक हे बनवला. वरणाला फोडणी पण दिलेली होती. तर कुलदीपच्या इथं नाटकी चालूच राहतात, इकडे तिकडं जाय चालूच राहतं त्याच्यावालं. लगेच मग मुलांना पण जेवायला दिलं. तरी तुला कुलदीपला यायला जेवायला दिलं दोघाला. तर कुलदीपला ना भात आवडत नाही एवढा, त्याच्यामुळे त्यानं नुसती डाळ भात चपातीच घेतलेली आहे. तुला डाळ भात हे सगळं आवडते, त्याच्यामुळे तिने घेतलं. त्याच्यानंतर पूर्ण गॅसवट्टा असा भरलेला होता ना, तुम्ही बघून घ्या. ते बरं अंगावर उडून आलं नाही, कारण की मी पीठ चुरत होते, त्याच्यामुळे ते अंगावर नाही आलं. लगेच गॅस हे बंद केलेला होता. तर पूर्ण क्लीन करून घेतलं. तर चला भेटूया मग पुढच्या मिनी ब्लॉगमध्ये. तर तोपर्यंत बाय.